उपदेशकाचं पुस्तक हे पवित्र शास्त्राच्या सुज्ञतेच्या साहित्याचा भाग आहे आणि तो या ओळीनं सुरू होतो. दावीदचा पुत्र, यरुशलेमचा राजा, कोहेलेत याचे शब्द. आता इब्रीमध्ये कोहेलेत या शब्दाचा अर्थ आहे की ज्यानं लोकांना एकत्र केलं आहे, आणि या प्रसंगी हे एकत्र येणं शिकवण्यासाठी आहे, म्हणून त्याचे अनेकदा शिक्षक म्हणून भाषांतर केलं जातं. आणि शिक्षक हा राजा दावीदचा मुलगा किंवा वंशज असल्याचं म्हटलं जातं, आणि म्हणून ही व्यक्ती कोण असू शकते याबद्दल भिन्न मतं आहेत. अनेकांना असं वाटतं की हा राजा शल्मोनचा संदर्भ आहे. इतरांना कदाचित दावीदच्या वंशामध्ये नंतरच्या राजांपैकी एक आहे असं वाटतं, आणि अजून काहींना असं वाटतं की हा प्रत्यक्षात नंतरचा इस्रायली शिक्षक आहे, ज्यांनी शिकवण्यात मदत व्हावी म्हणून शल्मोनसारखं व्यक्तिमत्व स्वीकारलं आहे. यापैकी कोणतंही मत योग्यच आहे. मुख्य गोष्ट म्हणजे पुस्तकामध्ये शिक्षक हे एक पात्र आहे हे ओळखणं, आणि तो पुस्तकाच्या लेखकापेक्षा जो निनावीच राहतो वेगळा आहे. म्हणून आपण पुस्तकाच्या बहुतांश भागात शिक्षकाचाच आवाज ऐकतो, परंतु प्रत्यक्षात तो लेखकाचा एक वेगळाच आवाज आहे, जो पहिल्या वाक्यात शिक्षकाशी आमची ओळख करून देतो आणि नंतर शेवटी शिक्षक जे काही म्हणाला त्या प्रत्येक गोष्टीचा सारांश आणि मूल्यमापन करून पुस्तकाचा समारोप करतो. तर इथं लेखक असा कोणीतरी आहे ज्याला वाटतं की शिक्षकाला जे काही सांगायचं आहे ते आपण ऐकावं आणि नंतर त्यावर विचार करण्यास आम्हाला मदत करावी आणि आपल्याला स्वतःचा निष्कर्ष काढता यावा. मग शिक्षकाला काय म्हणायचं आहे? तर लेखक सुरुवातीला आणि शेवटी शिक्षकाच्या मूलभूत संदेशाचा सारांश देतो, आणि तो असा आहे: हेवल हेवल, सर्व काही पूर्णपणे हेवल आहे. आता बहुतेक इंग्रजी पवित्र शास्त्र हा शब्द हेवल अर्थहीन म्हणून अनुवादित करतात, परंतु हा शब्द या संकल्पनेला पूर्णपणे मांडू शकत नाही. इब्री भाषेमध्ये हेवेलचा शाब्दिक अर्थ वाफ किंवा धूर असा आहे, आणि शिक्षक या शब्दाचा पुस्तकात 38 वेळा रूपक म्हणून वापर करतो. याचं वर्णन करण्यासाठी की जीवन कसं आहे, प्रथम क्षणिक किंवा क्षणभंगूर धुराच्या वाफेसारखं, पण दुसरं म्हणजे जीवन कसं एक गूढ किंवा विरोधाभास आहे. धुराप्रमाणे ते घनरूप दिसतं, परंतु जेव्हा तुम्ही त्याला पकडायचा प्रयत्न करता तेव्हा तिथं काहीच नसतं. जगात खूप सुंदरता आणि चांगुलपणा आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्याचा आनंद घेत असताना शोकांतिकेच्या एका तडाख्यानं हे सर्व उडून जातं असं वाटतं. किंवा आपल्या सर्वांना न्यायाची तीव्र जाणीव आहे, परंतु चांगल्या लोकांबरोबरच नेहमी वाईट गोष्टी घडतात, म्हणून आयुष्य सतत अप्रत्याशित असतं, ते अस्थिर असतं, किंवा शिक्षकांच्या शब्दात जसे वाऱ्याचा पाठलाग करणे तसे असते हेवेल. तर ही एक निराशादायक गोष्ट आहे. मग तो हे सर्व का सांगत आहे? लेखकाचं मूलभूत ध्येय हे आहे की देवाशिवाय आम्ही ज्या सर्व मार्गांनी अर्थ आणि हेतू शोधतो त्या प्रत्येक मार्गाला लक्ष्य करणं, आणि तो शिक्षकाला या विचाराचं विघटन करू देतो. लेखकाचा असा विचार आहे की आपण आपला बहुतेक वेळ, आपली ऊर्जा आणि आपल्या भावना अशा गोष्टींमध्ये गुंतवण्यात घालवतो ज्यांचे अखेरीस चिरस्थायी अर्थ किंवा महत्त्व नसते, आणि तो शिक्षकाला आपल्याला एक कठीण धडा शिकवू देतो. सुरुवातीच्या आणि शेवटी येणाऱ्या कवितांमध्ये तुम्ही हे सर्वात स्पष्टपणे पाहू शकता, ज्या सर्वप्रथम वेळेवर आणि नंतर मृत्यूवर लक्ष केंद्रित करतात. शिक्षक म्हणतो की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य काम आणि काहीतरी साध्य करण्यात घालवू शकता, कारण तुम्हाला वाटतं की यामुळे तुमचं आयुष्य अर्थपूर्ण होते, परंतु तुम्ही खरोखर थांबून काळाच्या वाटचालीचा विचार केला पाहिजे. जगात होणाऱ्या सर्व मानवी प्रयत्नांनी खरोखर काहीही बदलत नाही. नक्कीच आम्ही तंत्रज्ञान विकसित करतो आणि आम्ही उदय पावणारी आणि पडणारी राष्ट्र बनवतो, परंतु डोंगरावर चढून जा आणि त्याला काय फरक पडतो का याचा विचार करा. तो डोंगर आपल्यापैकी कुणाच्याही आधी तिथं होता आणि ते नंतरही तिथेच असणार. मला हेच म्हणायचंय की तुमची किंवा तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीची आतापासून 100 वर्षांनंतर कोणीही आठवण ठेवणार नाही, पण तो डोंगर मात्र तिथेच असणार, आणि किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा येतच राहणार, आणि सूर्यसुद्धा उगवेल आणि मावळेल, आणि म्हणून काळ तुम्हाला आणि मला आणि आम्हाला काळजी असलेल्या सर्वच गोष्टींना मिटवेल. आणि जरी हे निराशाजनक असलं तरी शिक्षक देखील संपूर्ण पुस्तकातून मृत्यूबद्दल बोलणं थांबवू शकत नाही, परंतु विशेषतः शेवटच्या एका कवितेत तो म्हणतो की मृत्यू हे समान पातळीवर आणणारी महान गोष्ट आहे, आणि यामुळे आपल्या बहुतेक दैनंदिन क्रिया निरर्थक ठरतात, जो सुज्ञ आणि मूर्ख, श्रीमंत आणि गरीब यांना गिळंकृत करतो. आपण कोणीही असो, आपण काहीही केलेलं असो, चांगले असो किंवा वाईट, आम्ही सर्व मरणार आहोत, आणि हे सर्व अटळ आहे.
तर या दोन कल्पना हातात घेऊन संपत्ती किंवा व्यवसाय किंवा सामाजिक दर्जा किंवा सुख यासारख्या अर्थ आणि महत्त्व शोधण्यासाठी आपण आपले जीवन गुंतवलेल्या सर्व क्रियाकलाप आणि खोट्या आशा या सर्वांवर शिक्षक विचार करतो. तर तुम्हाला असं वाटतं की कठोर परिश्रम केल्यानं आयुष्याचं सार्थक होईल? तणाव आणि त्यामुळे तुमच्यावर होणारा परिणाम, सर्व चिंता आणि निद्रानाश झालेल्या रात्रींचा विचार करा. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात काही संपत्ती मिळवाल तेव्हा तुम्ही त्याचा आनंद घेण्यासाठी खूप म्हातारे झालेले असाल. आणि मग जेव्हा तुम्हाला ते कुणाला तरी सोपवावं लागेल तेव्हा ते तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीची पर्वा न करणारे सुद्धा असू शकतात. किंवा कदाचित तुम्हाला वाटेल की सुख तुमच्यासाठी जीवनाला मूल्यवान बनवणार आहे. त्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या सुट्ट्यांसाठी जगा, शनिवार आणि रविवारच्या पार्टीसाठी जगा. सोमवार मात्र येणारच. हेवेल हेवेल हे सर्व काही पूर्णपणे हेवेल आहे. मग शिक्षक काय करण्याचा सल्ला देत आहे की आपण शुद्ध विलासवादी किंवा सापेक्षवादी बनावं? तसं नाही, ते देखील हेवेलच असेल. शिक्षक नीतिसूत्रांच्या कल्पना मान्य करतो की सुज्ञतेनं जगणं आणि परमेश्वराचं भय बाळगणं हे खरोखरच फायद्याचं आहे. एकंदरीत आयुष्य कदाचित तुमच्यासाठी अधिक चांगलं जाईल. परंतु समस्या अशी आहे की सुज्ञतेनं आणि परमेश्वराच्या भयानं जगणं हे सुद्धा हेवेल आहे, कारण ते चांगल्या जीवनाची हमी देत नाही. चांगले लोक दुःखदपणे मरतात आणि भयानक लोक दीर्घकाळ जगतात आणि समृद्ध होतात. बरेच असे अपवाद आहेत आणि म्हणूनच सुज्ञता देखील हेवेल आहे. पुन्हा अर्थहीन नाही, पण ते एक कोड आहे. सुज्ञता आपल्याला नेहमी वाटते त्याप्रमाणे कार्य करत नाही. मग या सगळ्या हेवेलमधून पुढं जाण्याचा मार्ग काय आहे? इथं विरोधाभासातून शिक्षकाला सूर्याखालील जीवनाच्या खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली सापडते. ती आहे हेवेलला स्वीकारणं. ही गोष्ट स्वीकारणं की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे. त्याच्या एकपात्री संवादातील काही निराशाजनक क्षणांमध्ये सुमारे 6 वेगवेगळ्या वेळा शिक्षक देवाच्या देणगीबद्दल बोलतो. म्हणजे जीवनातील साध्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेणं, जसं की मैत्री किंवा कुटुंब, चांगलं जेवण किंवा उन्हाळ्याचा आनंदी दिवस. आपण या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपणाला निश्चितपणे त्यांची हमी नाही, पण हेच त्यांचं सौंदर्य आहे. जेव्हा मी देवावर पूर्ण विश्वासाचा पवित्रा स्वीकारतो तेव्हा ते मला माझ्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना आनंद घ्यायला मुक्त करते, ते माझ्या अपेक्षेप्रमाणे नसले तरीही. कारण जीवन कसे असावे याविषयीच्या माझ्या अपेक्षाही शेवटी हेवेल आहेत. हेवेल, सूर्याखाली सर्व काही पूर्णपणे हेवेल आहे. आणि असे म्हणून शिक्षकाचे शब्द संपुष्टात येतात. इथं सरते शेवटी लेखक पुन्हा बोलतो आणि तो हे सर्व एका निष्कर्षाकडे आणतो. तो म्हणतो की शिक्षकाचे शब्द आपल्यासाठी ऐकणे खूप महत्वाचे आहे. तो त्यांची तुलना मेंढपाळाच्या हातातील काठीबरोबर करतो, ज्याला एक टोकदार खिळा लावलेला असतो, जो तुम्हाला ढुसणी देताना दुखावू शकतो. पण तो म्हणतो की शिक्षक तुम्हाला योग्य दिशेनं मोठ्या सुज्ञतेकडे नेण्यासाठी तुम्हाला ढोसणे देण्याचा प्रयत्न करत आहे. लेखक नंतर आम्हाला चेतावणी देतो की तुम्ही प्रत्यक्षात शिक्षकांचे शब्द खूप दूर नेऊ शकता आणि तुमचे संपूर्ण आयुष्य पुस्तकांमध्ये झोकून देऊन जीवनाच्या अस्तित्वाचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. प्रयत्न करू नका, तो म्हणतो. तुम्ही तिथे कधीही पोहोचणार नाही. आणि म्हणून त्याऐवजी लेखक स्वतःचा निष्कर्ष देतो आणि तो असा आहे: सर्वांचे सार हे की देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. लेखकाला वाटतं की शिक्षकानं तुमच्या खोट्या आशांना आव्हान द्यावं आणि तुम्हाला आठवण करून द्यावी की वेळ आणि मृत्यू बहुतेक आयुष्य पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर करतात. परंतु जीवनाला खरा अर्थ देणारी गोष्ट म्हणजे देवाच्या न्यायाची आशा. ही अशी आशा आहे की एक दिवस देव सर्व हेवेल काढून टाकेल आणि आपल्या जगाला खरा न्याय देईल. आणि जरी मी जीवनातील बऱ्याच रहस्यांमुळे गोंधळलेला असलो तरीही हीच ती आशा आहे जी ईश्वरापुढे प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या जीवनाला चालना देते. आणि हीच उपदेशकाच्या पुस्तकाची सुज्ञता आहे.